प्रफुल्ल. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. धावाचा श्रीगणेशा होत असताना वाटोळे वॉरियर्स. ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला जरूर, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर होता. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. निलेश पनाळे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये खातं देखील उघडलं जाते. फलंदाज नवनाथ पवार यांचं. दुसऱ्या बाजूला आहेत अजय पवार. काल पाटण वॉरियर्स अ विपक्ष पाटण वॉरियर्स ब त्या सामन्यामध्ये चर्चेमध्ये आलेले नाव अजय पवार. मॅन फ्रॉम वाटोळे. ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता तालुक्यामध्ये तुमच्या गावाच्या नावाची चर्चा होते, हे महत्वाचं आहे. कारण आज ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडूंना गावाच्या नावाने ओळखलं जातं आणि या गावाची नावं ही काही खेळाडूंमध्ये प्रसिद्ध होतात. ही मोठी बाब. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. चांगलं क्रिकेट. वेगाने चेंडू आला आणि त्याला सन्मान दिला मात्र इथे अजय पवार यांनी. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या चेंडूवर अजय पवार यांचं देखील खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 3. हे पावसाळी क्रिकेट आहे पहा. NB 5 मिनिटं मुसळधार पाऊस पडला, त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश. हा मुंबईचा पाऊस कधी येईल कधी जाईल तुम्ही काही सांगू शकत नाही. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. स्वतः यष्टीरक्षक नितीन पन्हाळे वेगाने येतील. एक सिंगल धाव रोखू शकणार नाहीयेत आणि चांगली गोलंदाजी अद्याप प्रफुल्ल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण 18 चेंडूच्या खेळामध्ये किती धावापर्यंत मजल मारेल टीम वाटोळे वॉरियर्स हे पाहणं खूप रंजक असेल. कारण ज्या वेळेला तुम्ही 3 षटकांच्या लढती खेळता त्यावेळेला 35, 40, 45 ही धावसंख्या चांगली समजली जाते आणि पावसाळी क्रिकेट आहे. हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. अजय पवारांचा वार. चेंडू मिड विकेट सीमा पार. बॉस चषक षटकार. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 10. काय बॅटिंग करत असताना अजय पवार. काल ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला आणि आजचा दिवस देखील त्याच प्रकारे खेळ करत असताना. फुलटॉस चेंडूवर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हर डीपला एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये आणि चांगलं कॉलिंग मी म्हणेन अजय पवार यांचं. कारण त्यांना माहित आहे इथून धावा येत आहेत तर काही करण्याची गरज नाहीये. 11 धावा धावफलकावर पहिलं षटक होत आहे समाप्त. 1 to go. 11 धावा. नवनाथ पवार यांनी चेंडू हवेत खेळला. डीपला मिड विकेट आहे. राहुल. चुकी होणार नाहीये आणि राहुल यांच्या हातातून चेंडू निसटणं कधी अशक्य नसतं. चांगला झेल टिपलाय पहा. रिप्ले तुमच्या समोर आणि ज्या प्रकारे वेगाने चेंडूवर गेलेत शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. पहिला धक्का. वाटोळे वॉरियर्स नवनाथ पवार बाद होतील. 11ला 1 पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. श्रीकांत पवार आलेत इनॅट नंबर 3 आणि वाटोळे वॉरियर्स हा संघ देखील पाटण तालुक्यातील आहे. दुसऱ्या बाजूला कडवे बुद्रुक सळवे 11 सळवे हा देखील पाटण तालुक्यातील संघ आहे. म्हणजे या दोन्ही पाटण तालुक्याचे संघ इन ऍक्शन मैदानामध्ये पाहत आहेत. ओमकार बोरगे षटक क्रमांक 2.
पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे, घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल अजय पवार यांना, एक सिंगल धाव. ज्या प्रकारे पाऊस पडल्यानंतर आता मात्र खेळपट्टी पूर्णपणे ओली झाली आहे आणि या रबर बॉलला चांगला बाउन्स मिळेल, चांगले कटर हाताळले जातील का. ऑन साइडला चेंडूला वळवला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण निलेश पन्हाळे यांचा, एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये, चांगली फेकी, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. फलंदाज अजय पवार यांच्या खात्यामध्ये टीमची धावत संख्या 1 ने पुढे जात असताना 13. एक सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाते, कारण एक षटकार वगळता अद्याप मोठे फटके आले नाही आहेत. श्रीकांत पवार, अजय पवार यांच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते, कोणत्या माइंडसेटने तुम्ही बॅटिंग करताय खूप महत्वाचं आहे. समोर ओमकार बोरगे, ते चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न ओमकार बोरगे यांचा. वाईट प्लस 1 आहे का? येस, 2 अवांतर धावा. पंधरा धावा. फुलटॉस चेंडू होता, वेगाने इथे मात्र बीट केले फलंदाजाच्या, इथे चुकी केली मी म्हणेन बॅटिंग करत असताना श्रीकांत पवार, कारण या फुलटॉस चेंडूला तुम्हाला मोठा फटका खेळण्याची संधी होती, ज्युसी फुलटॉस, आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. कधी कधी तुम्हाला ज्युसी फुलटॉसवर देखील मोठा फटका खेळण्याचा अपयशी ठरतात आणि कधी चांगल्या बॉलला तुम्ही मोठे फटके खेळू शकतात. ही मात्र क्रिकेटच्या खेळामधली रंजकता आहे, ही खासियत आहे क्रिकेटच्या खेळाची. 3 चेंडू अखेर 15ला 1. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फलंदाज चकित झाले, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता ओमकार बोरगे कमबॅक करत असताना समोर वाटोळे वॉरियर्स, वाटोळे गावाचा हा संघ आणि गाव मोठा आहे त्यामुळे त्यांनी या एकाच गावातील सर्व खेळाडू. हा देखील वेगाने चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट झाला, चांगला खांद्याचा चांगला वापर. एनबी आपण उल्लेख केला की पाऊस पडून गेलाय, आता पडलेल्या पावसाचा काय वापर करत असताना ओमकार बोरगे. सळव एक्सप्रेस चांगली गोलंदाजी प्रभावित केल्या या षटकामध्ये. हा देखील टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला, स्वतः गोलंदाज ओमकार चेंडू फील्ड करतील. एक धाव प्राप्त केलेला प्रयत्न होत असताना दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, चुकी केली. नितीन पन्हाळे यांनी मात्र चेंडू पकडण्यामध्ये अपयश आलं आणि त्याचा फायदा मात्र 2 धावेने होत असताना 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 17ला 1 टीम वाटोळे वॉरियर्स. सतरा धावा धाव फलकावर, 17 रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज मॅच चालू ठेवा. तिसरं षटक कोणावर सोपवलं जातं हे पाहिजे, कारण षटक क्रमांक 3 साठी कोणावर विश्वास दाखवला जाईल, कारण प्रमोद कदम त्यांच्याकडे ऑप्शन आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं. विश्वास कोणावर दाखवला जातो हे पाहिजे. निखिल षटक क्रमांक 3 साठी या कडधाराने विश्वास दाखवले त्यांच्यावर. निखिल आलेत. 17 धावा धावफलकावर, 6 चेंडूवर 3 मोठे फटके आले. 35-40 झाले तर मजा येईल. आणि अजय पवार यांच्याकडे ती क्षमता आहे, क्षमतेला न्याय द्यावा लागेल. एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू राऊंड द लेग साइड, व्हाईट बॉल. आणि पंच देखील थोडासा वेळ घेतला, त्यांनी शहानिशा केली, त्यानंतर अवांतर चेंडूचा इशारा केला.
एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. 18 धावा धाव फलकावर, 18 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केलाय, ताकद, टायमिंग, नजाकत, चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. अजय पवारांचा प्रहार येतोय, बॉस चषक षटकार. पहा ज्या प्रकारे हा फटका त्यांनी सजवला, ही खासियत आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. काल बाबूराव पाटील यांनी या खेळाडूला चर्चेमध्ये आणलं. अजय पवार काय फलंदाजी करत असताना वाटोळे वॉरियर्सच्या या संघासाठी, या संघाचा तारणहार. हाफ टॅकल चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू खेळायचा होता ऑन साइडला, गती आहे या चेंडूवर. निखिल यांच्याकडे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. षटकानंतर मात्र कमबॅक करत असताना 24 धावा. अजय पवार वैयक्तिक 16, टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. 3 to go. हा देखील चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट. पंचांकडे नजर असेल आता. पंच मात्र शहानिशा करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस व्हाईट बॉल. यस, रिव्ह्यू घेतलाय. यस, चेंडू मागे गेलाय की नाही हे पाहिजे. तपासलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि येस, गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालेला होता. 1 धाव. ही मजा असते ज्या वेळेला दोन भाऊ खेळतात ना मॅच मध्ये, आणि हे प्रत्येक ठिकाणी होताना ही खरंच क्रिकेटची एक वेगळी मजा असते. चांगलं क्रिकेट, कारण ही बंधूंची जोडी आहे. लोअर फुलटॉस चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, 1 धाव प्राप्त केली जाते. मिड ऑफ खाली आहे. स्लाइड मात्र पहा काय वेगाने स्लाइड मारले, आणि एखाद्या वॉटर पार्क मध्ये तुम्हाला अशी स्लाइड मारायला देखील भीती वाटेल, परंतु पहा या RSA गोटिवलीच्या मैदानामध्ये काय स्लाइड मारली. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. अजय पवार आणि हा पहा रिप्ले काय आपण पाहू शकता, विलोभनीय दृश्य आहे होमचा MTC वर. मजा आली, पैसा वसूल झाला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागलाय. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड. अजय पवार, काल या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली, आणि उद्या देखील वाटोळे हा संघ असेल. पाटण तालुका उद्या एक गाव एक संघ असणार आहे, त्यामुळे हा संघ देखील इन ऍक्शन असेल. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी अजय पवार यांचा खेळ पाहायला मिळेल. 1 to go, 29 धावा. एक मोठा फटका हवाय. 35 झाल्या तर एक समाधानकारक धावसंख्या ठरू शकते. अजय पवार यांच्याकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. समोर गोलंदाज निखिल. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज निखिल गेले, झेप घेतली चेंडूवर. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. त्याचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव अंडरआर्म थ्रो केलाय. इथे मात्र 3 धावा प्राप्त केल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चौथी धाव देखील इथे मात्र पूर्ण करत असताना पाचवी धाव देखील इथे मात्र 5 धावा पूर्ण केल्या. 6व्या धावेचा प्रयत्न नाही होणार, कारण तब्बल 1 2 3 4 धावा प्राप्त केल्यात. 4 धावेच्या प्रयत्नात नंतर 5वी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला, आणि 5व्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद.
तब्बल 4 धावा धावून काढल्यात. हे क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेटचा थरार आहे. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. आणि पहा ही पावसाळी क्रिकेट बॉस चषक पाहण्यासाठी हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मात्र ओमसा MTC वर जी उपस्थिती दर्शवली आहे. हे क्रिकेटचा थरार. 33 धावा धावफलकावर, 34 धावांचं लक्ष विजयासाठी टीम सळवे 11 सळवे कडवे बुद्रुक. चला टॉस साठी या. राजे ग्रुप रांजणी विपक्ष श्री चौणेश्वर स्पोर्ट्स गवडी 2 संघ असतील. त्यांच्या विरोधात यंगस्टर कुरोशी सोनाट. कॅप्टन या सुरेश सकपा या. अजिंक्य बेलोशे आपल्याला देखील विनंती केली जाते टॉस साठी यायचे आपण. 34 रन्स टू विन. 33 झाल्यात, 34 करायचे आहेत. वेलकम मिस्टर PMPL 2.0 अजिंक्य बेलोशे. सुरेश सकपा या आपण टॉस साठी. प्रेमाचा चहा सगळ्यांना मात्र इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जावळी तालुक्यातील 2 संघ असतील. एका बाजूला राजे ग्रुप रांजणी श्री चौणेश्वर स्पोर्ट्स गवडी आणि दुसऱ्या बाजूला KSK महाबळेश्वर मधील यंगस्टर कुरोशी सोनाट. टॉस केला जातोय किरण मस्कर सरांच्या शुभ हस्ते. आपला निर्णय सांगायचा आणि या सांगितलं त्यांनी बॉलिंग घ्या, तर बॉलिंग घेतलेली आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय राजे ग्रुप रांजणी चौणेश्वर स्पोर्ट्स गवडी. बॅटिंग साठी यंगस्टर कुरोशी सोनाट हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चौतीस धावांचं लक्ष आहे. चौतीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. निलेश पनाळे आणि त्यांच्या साथीला आहेत प्रशांत. पहिलं षटक घेऊन अजय पवार. 34चा पाठलाग. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये कालपासून चर्चेमध्ये आलेले नाव अजय पवार, मॅन फ्रॉम वाटोळे. पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय. गती आहे, गतीने बीट केले मिस्टर PTRBPL निलेश पनाळे. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू चर्चेमध्ये आला. याच वर्षी पावसाळ्या रबर बॉल स्पर्धेमध्ये पाटण तालुक्याची ती स्पर्धा हेच क्रीडांगण गाजवलं आणि त्यानंतर त्यांनी जो खेळ केला होता ना तो मात्र वाखणण्याजोगा होता. कमी गतीने टाकलेला चेंडू बीट केलाय. गतीमध्ये परिवर्तन. बॅटची कडा लागली आहे का? अपील मध्ये प्रचंड उत्साह. पंचांचा स्पष्ट नकार. चांगला लेग ब्रेक.
ही खासियत आहे, कारण पहिला चेंडू वेगाने हाताळला, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, विविधता आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी हे मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना ही बिग फाईट पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं, फ्लिक ऑन द रिक्स. ही खासियत आहे निलेश पणाळे यांची. कडवेगावचा ब्रँड दाखवणारा चेंडू जाईल सीमा पार. बॉस चषक षटकार. पहिल्या 2 चेंडूवर शांत होते निलेश पणाळे आणि त्यानंतर पहा हा देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक केला जरूर, पायावरती होता आणि फोटोजेनिक स्ट्रोक. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना 34 करायचा आहे. पाठलाग 6 धावा धाव फलकावर. हा देखील लेग ब्रेक चेंडू आणि इथे मात्र पहा काय घडलंय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. हिड विकेट झालेत आणि नशिबाची साथ मात्र लाभत नाहीये निलेश पणाळे यांना. आणि ज्या प्रकारे मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण ज्या प्रकारे त्यांनी लेग ब्रेक हाताळला आणि फलंदाजाला देखील चकित करणारा चेंडू. खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये. आणि पहा त्यांनी चेंडू बॅटला तर त्यांच्या हलकासा त्यांनी ढकलला, परंतु या मॅच मध्ये महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. विकेट येणं महत्वाचं आहे. 4 चेंडू अखेर 6 धावा धाव फलकावर. मोठा बंधू बाद झाले, त्यानंतर आता मात्र छोटे बंधू मैदानामध्ये दाखल झाले. नितीन पणाळे या बंधूंची जोडी शेवटच्या मॅच मध्ये आनंद मगदूम, लक्ष्मण मगदूम आणि संतोष मगदूम ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ही देखील बंधूंची जोडी आहे, ती देखील चर्चेमध्ये असते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. हाफ टॅकल चेंडू, पहिला चेंडू हवेत खेळलाय, फटका फासलाय, निर्जन स्थळी चेंडू पडला जाईल. एकदा प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न, इथे मात्र साइड मारले जरूर. 2 धावा प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी इथे मात्र होत असताना क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं तिथे महत्वाचं आहे. टीमची धावा संख्या 8. 4 चेंडू अखेर 5 चेंडू अखेर 8 धावा. 1 टू गो. नितीन पणाळे त्यांच्या साथीला आहेत. प्रशांत महत्वाचा गडी बाद झाले. निलेश पणाळे त्यानंतर कमबॅक करेल का वाटोळे हे पाहिजे. हा देखील हाफ वॉली चेंडू होता, ऑन साइडला वळवला, डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने जातील. दुहेरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा प्राप्त केल्यात शेवटच्या चेंडूवर. 2 धावेने षटकाचे होते सांगता. टीमची धावा संख्या पहिल्या षटका अखेर 10. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज विजयासाठी. सळवे 11, सळवे कडवे बुद्रुक 12-24. षटक क्रमांक 2 महेश पवार यांच्यावर विश्वास दाखवलाय. प्रशांत जे 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे राहिले होते पहिल्या षटकामध्ये, त्यांना दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राईक प्राप्त झाले. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे अजय पवार यांनी केली, आज त्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून देखील प्रभावित केले. 12 मध्ये करायचे 24. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल, लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव. अशा प्रकारे तुम्ही फटकेबाजी करू शकता, परंतु इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला धावा बनवावे लागतील, कारण लॉंग लेग, फाईन लेग, थर्ड मॅन घोषांकी क्षेत्र आहे. आरएसी गोटिवलीचं हे मैदान आणि मैदानाच्या रचनेप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. 11 मध्ये 23चं समीकरण. 1.1 चेंडू अखेर 11ला 1 अंकाची जादू आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. 4 एक्के. आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे, बॅटची कडा लागली नाहीये, पंचांचा नकार. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा असेल. सळवे 11, सळवेला कडवेला 2 गावच्या नजरा या मॅच वरती असतील, नाहीतर 4 गाव लक्ष देऊन असतील.
वाटोळे वॉरियर्स विपक्ष सळवे कडवे बुद्रुक ही मॅच आपण पाहताय. शॉर्ट आर्म पूल जमीन लगत फटका खेळला डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवर आहेत. चेंडू हातामध्ये असताना धाव घेण्याचा धोका पत्करत नाहीत प्रशांत अद्याप शांत आहेत. एक सिंगल धाव 12 धावा धाव फलकावर. आता 9 चेंडू मध्ये करायच्यात 22 धावा. 9-22. एक मोठा फटका जर आला तर सामना खुला होऊ शकतो. क्षमता आहे नितीन पणाळे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना महेश यांचा व्हाईट बॉल. महेश पवार 13 धावा धाव फलकावर. दुसऱ्या बाजूला नितीन पणाळे मॅन फ्रॉम कडवे आणि वाटोळेचे खेळाडू आहेत महेश पवार. पायावर टाकलेला चेंडू चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. यांचा देखील बॉटम हँड खूप मजबूत आहे. निलेश पणाळे यांच्या भावाचा नितीन पणाळे ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा षटकारी. मॅच आता खुली झाली आहे. या षटकारी टीमची धावसंख्या धाव फलकावर 19. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. या दोन्ही बंधूंना तुम्ही पायावर गोलंदाजी करू शकत नाहीये. ही चुकी आहे. कारण निलेश पणाळे यांचा देखील बॉटम हँड ऑन साइड चांगली आहे आणि आपल्या मोठ्या बंधू सारखीच नितीन पणाळे यांची देखील ऑन साइड आणि बॉटम हँड मजबूत. 2 to go. 19 धावा धाव फलकावर. कमबॅक करावा लागेल गोलंदाज महेश पवार. मॅच ऑन. हा देखील चेंडू खराब दिशेवर. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा हाताळावा लागेल. 20 धावा धाव फलकावर. आता 14 ची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत आणि 2 मोठे फटके. नितीन पणाळे सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 बिग हिट. 8-14. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. शतरक्षक आहेत लॉंग ऑनला वेगाने येतील. दोरीचा प्रयत्न केला जाईल. स्लाइड मारले. फेकी देखील चांगली करत असताना 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. हे पावसाळी क्रिकेट आहे. प्रत्येक जण आनंद घेत असतो. 7-12. 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. महेश पवार जर एक चेंडू इथून निर्धाव आला, जर एखाद्या चेंडूवर जर हा गडी बाद केला तर कमबॅक करू शकते मॅच मध्ये वाटोळे वॉरियर्स. महत्वाचा चेंडू. 7-12. सात चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर शॉर्ट आर्म पुल. चेंडू झाला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. गुल 4 धावांसाठी. या महत्वाच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर आलाय फलंदाज नितीन पणाळे यांच्या बॅटमधून चौकार. 6 चेंडू 8 ची गरज. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आणि शेवटच्या चेंडूवर मात्र नितीन पणाळे यांनी चौकार ठोकला. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चला प्लीज 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. मॅचचा रिदम तोडू नका वाटोळे वॉरियर्स. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आकाश पवार 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. मॅच वाटोळ्याला देखील जाईल. मॅच सळवे कडवे बुद्रुकला देखील जाऊ शकते. 6 मध्ये 8. प्रशांत आघाडीला येऊन फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये त्यांच्या साथीला आहेत नितीन पणाळे. एक फिरकी पट्टू म्हणून आकाश पवार यांची देखील ओळख आहे. अंडर 19 चे खेळाडू. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू चांगला फिरवलाय. अगदी समोरून चेंडूला टर्न करण्यामध्ये यश आले. 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. अंडर 19 चे खेळाडू आहेत आकाश पवार. कर्णधाराने विश्वास दाखवलाय.
संपूर्ण संघाचा विश्वास आता सार्थ ठरवला जाईल का फिरकीपट्टू म्हणून ओळख आहे। दुसऱ्या बाजूला विचार केला तर सळवे 11 सळवेचा फिरकीपटू प्रमोद कदम यांचा पहिला निर्धाव षटक, ते देखील फिरकीचा जादूगर म्हणून ओळखले जातात। आता मात्र वाटोळे गावचा फिरकीचा जादूगर या मॅच मध्ये प्रभावित करेल का? 5-8 आपटलाय चेंडू, खराब दिशा आहे, दबाव आहे, वाईट बॉल। 5 चेंडू मध्ये आता 7 धावांची आवश्यकता आहे। या मॅच मध्ये त्यांना हिरो बनण्याची संधी आहे। तुमचं हे षटक तुमच्या गावाला जिंकून देऊ शकतं। 5-7 हा देखील चेंडू चांगला फिरवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः एसटी रक्षक चेंडूवर जातील। या फिरकीपट्टूवरती प्रहार करणं सोपं नाहीये। 4 मध्ये आता 6 धावांची गरज आहे। प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे। 4 मध्ये 6 4 मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे। 4 चेंडू 6 धावा। बॅटिंग करत असताना नितीन पणाळे एक गोल्डन हिट त्यांना मारायचं आहे। दुसऱ्या बाजूला आकाश पवार या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे। चांगली गोलंदाजी करावी लागेल। लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आकाश पवार, शॉर्ट आर्म जॅक, क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने जातील, तद्वर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक गेला दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, फेकी खराब आहे आणि त्याचा फायदा घेतला जातोय। 3 चेंडू आता 4 धावांची गरज। फेकी खराब आहे। जर फेकी चांगली असती तर इथे मात्र निर्णय काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता। 3-5 3-4 मॅच अजून संपली नाहीये, कारण या मॅच मध्ये नितीन पन्हाळे मॅच मध्ये स्ट्राईक वरती आहेत। ही जर फेकी चांगली असती तर त्यामुळे क्रिकेटमध्ये बाग एक धाव किती महत्वाची असते। क्रिकेट मधला सगळ्यात महत्वाचा घटक क्षेत्ररक्षण, कारण जर ही एक फेकी चांगली असती तर इथे नितीन पन्हाळे बाद झाले असते, धावबाद चित्र वेगळं असतं, परंतु तसं होत नाहीये। जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं। तुम्ही फेकी चुकीच्या बाजूला केलीत, फेकी चुकली, एक धाव प्राप्त झाली, नितीन पन्हाळे स्ट्राईक वरती आले। 3 मध्ये 4 एक चांगला चेंडू हाताळायचा आहे। आकाश पवार ही विकेट प्राप्त करायची आहे। विकेट आली तर मॅच मध्ये येऊ शकतात। चेंडू हवेत आहे, मिड विकेट डीपला, प्रयत्न चांगला केला, प्रयत्न फसला। 4 धावांसाठी चेंडू होईल फरार। विजयाला गवसणी घालणारा येतोय विजयी चौकार। आणि पहा नितीन पन्हाळे या छोट्या खेळाडूला आकाश पवार यांना शाबासकी देतात, कारण त्या खेळाडूने काय जिद्दीने गोलंदाजी केली। इथे जर क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला झाला असता, चेंडू हातामध्ये आला असता तर मात्र चित्र कदाचित वेगळं असतं, परंतु तसं झालं नाही। अभिनंदन टीम। सळवे 11 सळवे कडवे बुद्रुक, हार्डलक बॅडलक वाटोळे वॉरियर्स, कारण तुम्ही देखील चांगला खेळ केलात। मी कौतुक करेन अजय पवार असतील आणि डावकुरे आताचे